Good evening, students. So today we are going to discuss JEE Mains paper 2025, date 28 Jan, shift morning shift. Okay. So very first question, पहिला question बघा. A wire of resistance R is bent into an equilateral triangle and an identical wire is bent into square. The ratio of resistance between the two end points of an edge of the triangle to that of square. तर सपोज आपल्याकडे एक वायर आहे, तो इथं आपल्याला एक वायर गेलेले आहे, गिवन वायर, आणि त्याचा रेजिस्टन्स R आहे, इज बेंड इनटू एन इक्विलॅटरल ट्रायंगल. या वायरचा एक जर आपण इक्विलॅटरल ट्रायंगल बनवला, याचा रेजिस्टन्स R गिवन आहे. सो इक्विलॅटरल ट्रायंगल बनवल्यानंतर आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे लेंथ्स आर इक्वल, त्यामुळे याचा रेजिस्टन्स R/3 असेल, याचा रेजिस्टन्स R/3 असेल आणि याचाही रेजिस्टन्स R/3 असेल. त्यामुळे याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला कुठला विचारला बघा, टू एंड पॉइंट्स ऑफ एन एज ऑफ द ट्रायंगल. टू एंड पॉइंट्स म्हणजे हा सपोज आपण ह्याला ए आणि बी असं काहीतरी कन्सिडर करू, तर RAB हा जो रेजिस्टन्स असणार आहे, तर हा बघा हे दोन रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये आहेत आणि हा त्या कॉम्बिनेशन बरोबर पॅरलल मध्ये आहे. तर R/3 प्लस R/3 इट विल बी 2R/3, म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स होणार आहे 2R/3 इंटू R/3 डिवायडेड बाय 2R/3 प्लस R/3. तर इथं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आपला येणार आहे हा सिरीज मध्ये आल्यानंतर 2R/3 आणि हा R/3. तर याचा आन्सर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर इट विल बी 2/9 R² डिवायडेड बाय 2R/3 प्लस R/3 इट विल बी 3R/3 किंवा R असं आपण म्हणू शकतो. तर याचं जे आन्सर येते ते डेफिनेटली 2/9 R असं आलेलं आहे. सिमिलरली याचा जर आपण स्क्वेअर फॉर्म केला, याचाच जर आपण स्क्वेअर फॉर्म केला, याला थोडंसं आपण वरती घेऊ, तर याचाच आपण जर स्क्वेअर फॉर्म केला तर त्या स्क्वेअरचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय होईल बघा. तर स्क्वेअरच्या याच्यामध्ये जनरली हा जो रेजिस्टन्स आहे तो 4 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होईल, R/4 R/4 आणि हा R/4. आणि मग आपल्याला माहिती आहे हे तीन रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये असतील आणि त्याचं कॉम्बिनेशन याच्याबरोबर पॅरलल मध्ये असेल. त्यामुळे हा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येतो याला पण आपण काहीतरी RPQ असं म्हणूया, किंवा याला आपण सिम्बॉल R1 असं कन्सिडर करू. आणि हा जो R2 आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स याचा बिटवीन दिस A अँड B. तर वरचे तीन सिरीज मध्ये आहेत म्हटल्यानंतर यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं 3R/4. तर 3R/4 इंटू हा R/4 पॅरलल मध्ये असेल इंटू R/4 डिवायडेड बाय 3R/4 प्लस R/4 म्हणजे हे 4R/4. सो इथं आपलं जे आन्सर येणार आहे हे 4 कॅन्सल होईल, इट विल बी 3R/16. आणि मग R1/R2 चा जो रेशो असणार आहे आपण इथं दाखवू शकतो, R1/R2 याचा जो रेशो येणार आहे इट इज 2/9 R डिवायडेड बाय 3/16 R. म्हणजे हे जे आन्सर येईल इट विल बी 32 डिवायडेड बाय 27. हे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन, particle of mass m and charge q is fastened to one end A. one end A इथं त्याला स्ट्रेच केलेला आहे टू वन एंड A of a massless string having equilibrium length L. ह्याची equilibrium length L आहे, whose other end is fixed at point O. The whole system is placed on a frictionless horizontal plane and is initially at rest. If uniform electric field is switched on along the direction as shown in figure, then the speed of the particle when it crosses the x-axis. याचं स्पीड जेव्हा एक्स ऍक्सिसला तो क्रॉस करेल, तर बघा हा जनरली इनिशियली आपण असं कन्सिडर करू, याची लेंथ जर L असेल तर याला आपण L cos 60 असं घेऊ शकतो. म्हणजेच हे जे डिस्टन्स आहे ते होणार आहे L/2. आणि हा जेव्हा इथं पडणार आहे असा, तेव्हा हे जे टोटल डिस्टन्स आहे इट इज L, टोटल डिस्टन्स L. आणि मग आपल्याला विचार स्पीड ऑफ द पार्टिकल व्हेन इट क्रॉसेस द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला जेव्हा तो क्रॉस करेल, इथं क्रॉस जेव्हा करणार आहे तेव्हा आपल्याला स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं सरळ सरळ आपण वर्क एनर्जी थेरम अप्लाय करू शकतो. वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इकडून इलेक्ट्रिक फील्ड दिल्यामुळे हा जो चार्ज आहे पार्टिकल ऑफ मास एम एन चार्ज क्यू असं म्हणलेलं आहे, तर तो त्या वर्क डन मुळे काय होणार आहे इथं पडणार आहे. मग सरळ सरळ आपण लिहू शकतो वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स
इज इक्वल टू वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला माहिती आहे वर्क डन असणार आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि इनिशियल जी कायनेटिक एनर्जी आहे ती 0 आहे, इनिशियली तो रेस्टला आहे. तर फोर्स असणार आहे इथं चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड. आणि डिस्प्लेसमेंट किती होते बघा, डिस्प्लेसमेंट इनिशियली त्याची जी पोझिशन आहे ती L/2 आणि इथं तो L ला आलेला आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट होते L/2 हाफ एम व्ही स्क्वेअर. तर आपलं जे आन्सर येणार आहे हाफ कॅन्सल होईल आणि व्ही ची जी व्हॅल्यू येणार आहे इट इज QEL डिवायडेड बाय एम आणि हे रूट मध्ये असेल. सो अवर आन्सर इज QEL अपॉन एम. सो इट इज ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट न्यूक्लियर प्रोसेस फ्रॉम बिलो ऑप्शन्स. तर याच्यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉन जेव्हा किंवा ही न्यूक्लियर प्रोसेस जेव्हा होणार आहे, न्यूट्रॉन जेव्हा त्याच्यामधून इलेक्ट्रॉन बेसिकली राईट किंवा बीटा पार्टिकल जेव्हा रिलीज होतो तेव्हा आपल्याला माहिती आहे 1 प्रोटॉन प्लस 1 इलेक्ट्रॉन, बरोबर ना, इलेक्ट्रॉन आणि ऑब्विसली चार्ज जो असेल तो मायनस असेल प्लस अँटी न्यूट्रिनो ही प्रोसेस बरोबर असणार आहे. त्यामुळं याचं जे आन्सर असणार आहे N इज इक्वल टू P प्लस E मायनस अँड म्यू बार म्हणजे हा ऑप्शन 2 करेक्ट असेल. नेक्स्ट ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा इथं आपल्याला बेसिकली एक डायग्राम गिवन आहे सेंटर ऑफ मास ऑफ थिन रेक्टँग्युलर प्लेट आणि या रेक्टँग्युलर प्लेटचा आपल्याला सेंटर ऑफ मास कॅल्क्युलेट करायचं. तर ऑब्विसली बघा या प्लेटचा व्हर्टिकली वाय ऍक्सिस मध्ये जो वाय कोऑर्डिनेट जो असणार आहे सेंटर ऑफ मासचा तो ऑब्विसली y/2 असणार आहे. वाय कोऑर्डिनेट ऑफ COM इज B/2 असेल. इट इज B/2. व्हाय B/2? बिकॉज व्हर्टिकली डेन्सिटी वगैरे काय व्हॅरी होत नाहीये. डेन्सिटी जी व्हॅरी होते ती x प्रमाणे व्हॅरी होते म्हणजे x मध्ये डेन्सिटी व्हॅरी होते. त्यामुळं y कॉम इज इक्वल टू किंवा y सेंटर ऑफ मास इज इक्वल टू B/2 असेल. आणि x सेंटर ऑफ मास काढण्यासाठी ऑब्विसली डेन्सिटी व्हॅरी होत असल्यामुळं आपल्याला x डिस्टन्स वरती जाऊन एक स्ट्रिप घ्यायला लागणार आहे दॅट इज dx. ठीक आहे, तर त्या dx एलिमेंटचं जे मास असेल दॅट इज dm. ते dm आपण कसं लिहू शकतो, तर dm मास लिहू शकतो डेन्सिटी इंटू एरिया. डेन्सिटी इंटू एरिया, डेन्सिटी असणार आहे रो नॉट एक्स ती व्हॅरी होते इंटू एरिया जो असणार आहे या स्ट्रिपचा जो एरिया असणार आहे तो असणार आहे हे जे डिस्टन्स आहे त्याला जर आपण dx असं कन्सिडर जर केलेलं असेल तर एरिया जो असणार आहे तो होणार आहे तुमचा b इंटू dx म्हणजे b कॅन्सल होईल आणि dm मास आपलं येणार आहे रो नॉट किंवा सिग्मा नॉट x अपॉन a इंटू dx. दिस इज व्हॉट dm मास. दिस इज व्हॉट dm मास. आणि मग पुढं आपण या dm स्ट्रिपचं जे सेंटर ऑफ मास असणार आहे त्याला आपण असं लिहू शकतो किंवा x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास जो असणार आहे तो डायरेक्टली आपण असा लिहितो x किंवा असं कन्सिडर करूया आपण dm और लेट्स से x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ dm मास डिवाइडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dm मास. आणि आपलं जे लिमिट असणार आहे ते ऑब्विसली 0 टू a राईट. लेंथ जी आहे त्याची ती L दिलेली आहे आपल्याला किंवा a दिलेली आहे राईट. लेंथ जी आहे ती a आहे. दिस इज a. तर 0 टू a असं लिमिट असेल आपलं. सो dm ची व्हॅल्यू सिग्मा नॉट x अपॉन a इंटू x dx डिवायडेड बाय सिग्मा नॉट इंटू x अपॉन a इंटू dx आणि लिमिट असणार आहे 0 टू a 0 टू a. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं याच्यामध्ये सिग्मा नॉट अपॉन a कॉन्स्टंट आहे आणि तो बाहेर येईल आणि कॅन्सल होईल. तर इथे x स्क्वेअर राहतो म्हणजे वरचं जे इंटिग्रेशन असणार आहे ते x³ 3 आणि खाली जे इंटिग्रेशन येणार आहे इट इज x² 2. सो अवर आन्सर इज गोइंग टू बी याच्यामध्ये आपलं जे आन्सर येईल इट विल बी a³ अपॉन किंवा a³ हे 0 आहे आणि हे a आहे. सो a³ 3 किंवा याला आपण थोडंसं सिम्प्लिफाय अजून करू इट विल बी बेटर. तर a³ 3 डिवायडेड बाय
a square by 2. So answer is going to be 2a divided by 3. 2a divided by 3. तर y coordinate b by 2 असेल आणि x coordinate जो आहे तो आपला आलेला आहे 2 by 3a. 2 by 3a. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. तर हा जो क्वेश्चन आहे तो जनरली या शिफ्ट मधला टफेस्ट क्वेश्चन कन्सिडर करू शकतो आपण. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, 3 इन्फायनाइटली लॉंग वायर्स, 3 infinitely long wires with linear charge density lambda are placed along x axis, y axis and z axis respectively. Which of the following denotes an equipotential surface? तर आपल्याला 3 वायर्स दिलेले आहेत. x ऍक्सिस वरती एक वायर आहे, y ऍक्सिस वरती एक वायर आहे आणि z ऍक्सिस वरती एक वायर आहे आणि आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेस विचारलाय. तर बघा इक्विपोटेन्शियल सरफेस जो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक रिलेशन लिहावं लागेल. एक स्ट्रेट सपोज एक लिनियरली चार्ज्ड एक वायर जर घेतली आपण तर त्याचं जे r डिस्टन्स वरती जे पोटेन्शियल लिहितो आपण, पोटेन्शियल राईट, ते पोटेन्शियल कसं लिहिता येईल बघा. तर आपल्याला माहिती आहे dv जो असतो dv इज इक्वल टू मायनस ई डॉट dr. हा एक रिलेशन मिळतं आपल्याला, एक फॉर्म्युला आहे. तर रिलेशनशिप बिटवीन v अँड r. तर याच्यामध्ये e म्हणजे 2k लिनियर चार्ज डेन्सिटी डिवायडेड बाय r इंटू dr हे रिलेशन असेल राईट. ओके. तर इथं पोटेन्शियल डिफरन्स जे आहे आता याला काहीतरी एक रेफरन्स कन्सिडर करावा लागेल आपल्याला जिथं पोटेन्शियल काहीतरी आहे सपोज राईट. तर रेफरन्स आपण सपोज काहीतरी रेफरन्सला पोटेन्शियल व्ही नॉट असं कन्सिडर करू आणि आर डिस्टन्सला जे पोटेन्शियल आहे ते सपोज व्ही असं जर कन्सिडर केलं आपण तर, आणि इकडं ऑब्विसली इकडं ए आणि याला आर असं काहीतरी कन्सिडर करू आपण. ठीक आहे. तर आपलं जे रिलेशन येणार ते व्ही मायनस व्ही नॉट इज इक्वल टू मायनस 2k लॅम्बडा आणि याचं ln r असं रिलेशन येईल. ln r किंवा रेफरन्सला जे पोटेन्शियल आहे आपलं, रेफरन्सला जर ओरिजिन कन्सिडर केला आपण तर त्याला 0 असं कन्सिडर करू आपण. तर हे ओके ठीक आहे. सो मायनस 2k लॅम्बडा ln इंटू r आपला फॉर्म्युला असेल. म्हणजे v ॲट एनी पॉइंट कॅन बी रिटन ॲज मायनस 2k लॅम्बडा ln r प्लस व्ही नॉट असं आपलं रिलेशन येईल. ठीक आहे. आणि r ची जी व्हॅल्यू आहे, r म्हणजे जनरली आपण जर काहीतरी पॉईंट घेतला सपोज एक्स ऍक्सिस पासून असं कन्सिडर करू, एक्स पासून जर एक पॉईंट घेतला सपोज इथं पॉईंट जर घेतला तर त्याचं जे डिस्टन्स आहे, त्याचं जे इथून डिस्टन्स आहे त्याला जर मी r कन्सिडर करतोय सपोज, तर एक्स ऍक्सिस साठी हे जे डिस्टन्स आहे ते कसं लिहिणार आपण, इट विल बी अंडर रूट. हे डिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट केलं या याच्यापासून तर बघा हे जे डिस्टन्स आहे ओरिजिन पासून जर कॅल्क्युलेट केलं आपण तर याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते एक्स आणि वाय कोऑर्डिनेट असल्यामुळे याला आपण लिहू शकतो, आर ला लिहू शकतो फॉर एक्स ऍक्सिस सपोज जर लिहिलं आपण तर त्याला लिहिता येईल ln अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर फॉर ऑल थ्री वायर्स हे जर आपण रिलेशन लिहिलं तर त्याची सम जी होणार आहे टोटल पोटेन्शियल असं म्हणू आपण त्याला, टोटल व्ही टोटल जे असणार आहे 3 वायर्समुळे एखाद्या पॉइंटला, ते डिरेक्टली आपण असं लिहू शकतो मायनस 2k लॅम्बडा ln, जसं एक्स ऍक्सिस मुळे आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तसंच वाय ऍक्सिस मुळे असेल 2k लॅम्बडा ऑब्विसली प्लस व्ही नॉट असणारच आहे ln अंडर रूट वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 2k लॅम्बडा ln अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस व्ही नॉट. ठीक आहे. आणि हे जे पोटेन्शियल आहे ते कॉन्स्टंट असायला पाहिजे असं आपल्याला म्हणलेलं आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे. हे जे पोटेन्शियल आहे ते कॉन्स्टंट असायला पाहिजे. ओके. तर हा पार्ट कॉन्स्टंट आल्यामुळे डायरेक्टली आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस, किंवा हे रूट मध्ये ठेवू आपण किंवा होल रूट जरी कन्सिडर केलं तरी चालू शकतं. वन्स असणार आहे व्ही जे असणार आहे व्ही हे सेम असेल, व्ही सेम असेल बरोबर ना.
C1 and C2 आर कनेक्टेड इन पॅरलल, त्यामुळे पॅरलल मध्ये आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल सेम असते. चार्ज टाइम ग्राफ इज शोन, तर चार्ज टाइम ग्राफ मध्ये C1 इज लेस दॅन C2, C1 इज लेस दॅन C2. किंवा अगोदर आपण चार्जचं जर रिलेशन घेतलं याच्यामध्ये Q1 इज लेस दॅन Q2, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं Q1 इज लेस दॅन Q2. ठीक आहे, आणि Q1 लेस दॅन Q2 असल्यामुळं ऑब्विसली वी नो दॅट Q इज इक्वल टू C इंटू V आणि V सेम आहे, त्यामुळे C1 इज लेस दॅन C2, राईट. आणि पोटेन्शियल एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे, द एनर्जी स्टोर्ड आपण असं म्हणून हाफ CV स्क्वेअर. ठीक आहे, V सेम असेल तर ऑब्विसली U1 विल बी लेस दॅन U2, U1 विल बी लेस दॅन U2. तर याच्यामध्ये आपलं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन C1 is less than C2 and U1 is less than U2. So option 1 will be correct. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे theoretical क्वेश्चन आहे. Surface tension arises due to extra energy of the molecules at the interior as compared to the molecule at the surface of a liquid. So this is not correct because त्याला एक्स्ट्रा एनर्जी नाही, एनर्जी डिक्रीज होते, राईट. खालचे जे इंटेरियरचे मॉलिक्युल्स असतात किंवा बल्क मॉलिक्युल्स असं आपण त्याला म्हणू, त्याची एनर्जी डिक्रीज होते. नेक्स्ट, as the temperature of gas increases, coefficient of viscosity increases. Obviously coefficient of viscosity depends on a temperature, so C is correct, right. C statement is correct. Just a second, B राहिलेला आपला coefficient of viscosity increases हे स्टेटमेंट रॉंग आहे. गॅसेसचं टेम्परेचर वाढलं की कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी वाढतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ऑनसेट ऑफ टर्ब्युलन्स इज डिटरमाइंड बाय रेनॉल्ड्स नंबर, तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. टर्ब्युलन्स फ्लो किंवा लॅमिनार फ्लो हे आपण रेनॉल्ड्स नंबर वरून डिसाइड करतो. आणि इन अ स्टेडी फ्लो टू स्ट्रीमलाइन्स नेवर इंटरसेक्ट, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ स्ट्रीमलाइन फ्लो. सो CDE ओनली इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, तर बघा, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हुज इलेक्ट्रिक कंपोनेंट इज गिवन बाय, इलेक्ट्रिक कंपोनेंट दिलेले आपल्याला 100 sin ओमेगा टी मायनस kx. A cylinder of length 200 centimeter holds certain amount of electromagnetic energy inside it. If another cylinder of same length but half diameter than previous one holds same amount of electromagnetic, तर electromagnetic energy same आहे. The magnitude of electric field of the corresponding electromagnetic wave should be modified as. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एनर्जी डेन्सिटी जे आपण लिहितो, एनर्जी डेन्सिटी कॅन बी रिटन एज एनर्जी डेन्सिटी, इट विल बी रिटन एज हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर, हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. ठीक आहे, हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम असं आपण ज्याला म्हणतो, हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर. सो हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर किंवा एनर्जी जर लिहायचं झालं तर आपण असं लिहू शकतो हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम. आणि आपल्याला माहिती आहे हाफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर इंटू व्हॉल्यूमला लिहू शकतो एरिया इंटू लेंथ. सो दोघांची एनर्जी सेम असल्यामुळं काय काय डिफरंट आहे बघा. एनर्जी जर इक्वेट केली आपण तर E1 स्क्वेअर आणि एरिया 1 इंटू L1 कॅन बी रिटन एज E2 स्क्वेअर इंटू एरिया 2 इंटू L2 असं आपण लिहू शकतो. तर E1 स्क्वेअर इंटू एरिया 1 म्हणजे पाय R1 स्क्वेअर आणि लेंथ 1 इक्वल टू E2 स्क्वेअर पाय R2 स्क्वेअर इंटू L2. ठीक आहे,
सो E1 स्क्वेअर आणि लेंथ पण आय थिंक सेम दिलेली आहे. Length 200 centimeter holds certain amount of energy inside it. If another cylinder of same length, so length is also same. So you can directly say E1 square R1 square equal to E2 square R2 square. So E1 R1 so तर इलेक्ट्रिक फील्ड जी आहे सुरुवातीची ती 100 कन्सिडर करू शकतो आपण, राईट. याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर E1 R1 इक्वल टू E2 R2 100. त्यानंतर रेडियस 1 जी आहे ऑफ लेंथ 200 सेंटीमीटर इफ अनदर सिलेंडर ऑफ सेम लेंथ बट हाफ डायमीटर, ठीक आहे. याची रेडियस हाफ दिलेली आहे. याला जर R1 ठेवला आपण आणि E2 काढायचं आपल्याला आणि याचा डायमीटर जो आहे तो R1/2 असा जर ठेवला तर ऑब्विसली E2 जो मिळणार आहे आपल्याला तो 200 असं मिळणार आहे. त्यामुळे दुसऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जे इक्वेशन येणार आहे इट विल बी 200 sin ओमेगा टी मायनस kx. त्याची व्हॅल्यू मॅक्सिमम ती असणार आहे. नेक्स्ट ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 34 बघा. प्रोटॉन ऑफ मास MP हॅज सेम एनर्जी. तर आपल्याला प्रोटॉनची जी एनर्जी आहे किंवा अगोदर आपण फोटॉनची एनर्जी लिहू. फोटॉनची एनर्जी जी आपण लिहितो ती hc/λ असं लिहितो, एनर्जी ऑफ फोटॉन. आणि एनर्जी ऑफ प्रोटॉनला डायरेक्टली प्रोटॉन जवळ एनर्जी कोणती असणार, कायनेटिक एनर्जी MP × v² असं म्हणून त्याला आपण काय म्हणूया. आणि या दोन्ही एनर्जीज इक्वल दिलेल्या आहेत. मग वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन अपॉन वेव्हलेंथ ऑफ फोटॉन हे काय होणार बघा. वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉन अपॉन वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. तर वेव्हलेंथ ऑफ प्रोटॉनला आपण लिहू शकतो h/p डिवायडेड बाय आणि याला लिहू शकतो hc डिवायडेड बाय E असं लिहू शकतो. आता P ला जनरली आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये जेव्हा लिहितो तेव्हा √2mp × E असं लिहित असतो डिवायडेड बाय hc/E. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा h कॅन्सल होईल. त्यानंतर हा E आपण आतमध्ये घेऊ शकतो तर 1/c आणि हा E/√2mpe, राईट, किंवा 1/c √1/2mp हा स्क्वेअर होईल आणि E इथं आतमध्ये असेल, राईट. हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं 1/c √E/2mp, राईट. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. नेक्स्ट ओके, तर हा क्वेश्चन थोडस आउट ऑफ सिलेबस आहे. ऑब्विसली कार्नोट इंजिन आपण डिस्कस केलेलं नव्हतं पण तरी पण क्वेश्चन विचारलेला आहे. सो लेट्स डिस्कस. Carnot engine E is working between two temperatures 473 and 273. In a new system, two engines, engine E1 works between 473 to 373. तर आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस लोएस्ट टेम्परेचर अपॉन हायेस्ट टेम्परेचर असं आपण जनरली लिहितो. तर E1 अँड E1 साठी एक कार्नोट इंजिन E1 works between certain temperatures, E2 works between certain temperatures, and if efficiency 1 to efficiency 1 and efficiency 2 are efficiencies of engine E1 and E2. ओके, तर N12 जो आहे आपल्याला इफिशियन्सी E चा, राईट, तो दिलेला आहे आपल्याला 1 मायनस बघा काय येतो, इट्स अ 273 लोएस्ट अपॉन 473. त्यानंतर N1 दिलेला आहे 1 मायनस 373 अपॉन 473 आणि N3 दिलेला आहे N3 it is 1 minus it will be 273 upon 373. तर हे कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. तर बघा 473 minus 273 it will be 200 upon 473. then N1 is equal to 100 upon 473 आणि N3 is 100 अपॉन 373. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे आपण एक्झॅक्टली याचं जे आन्सर आहे 200 अपॉन 473 हे 0.423. त्यानंतर N1 चं जे आन्सर आहे इट इज 0.211 आणि N3 चं जे आन्सर येते
सॉरी इट इज नॉट N3, इट इज N2, हे N2 आहे, ठीक आहे. तर N3चं जे आन्सर येत आहे, N3चं आन्सर आहे, N2चं आन्सर आहे, सॉरी नॉट N3, हे N2 आहे. N2चं जे आन्सर येत आहे ते 0.268 असं आन्सर येणार आहे. तर हे मॅच केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं ऑब्विसली 0.268 0.211 या दोघांची जर सम केली आपण तर 4, इट इज नॉट सम ऍक्च्युअली. तर हे जे आन्सर आहे दोघांची सम बघा काय येते, N1 प्लस N2 इट विल बी 479, 0.479. सो N12 हा आपला कमी येतोय कुणापेक्षा, इफिशियन्सी 1+2 पेक्षा, ठीक आहे. तर याचं जे आन्सर असणार आहे इट विल बी सेकंड ऑप्शन. ओके, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सो दिस क्वेश्चन इज ऑल्सो, हा क्वेश्चन पण तुम्ही डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये टाकू शकता. ठीक. तर याच्यामध्ये काय दिलेलं बघा, कन्सिडर लॉंग थिन कंडक्टिंग वायर कॅरिंग ए युनिफॉर्म करंट आहे. तर हा क्वेश्चन थोडस जास्त स्पेस लागत असल्यामुळे आपण थोडा सेपरेटली सॉल्व्ह करूया. जस्ट अ सेकंड. ओके, तर क्वेश्चन काय बघू आपण. कन्सिडर अ लॉंग थिन कंडक्टिंग वायर, क्वेश्चन नंबर 36 सॉल्व्ह करतोय आपण. थोडस लॉंग प्रोसेस असल्यामुळे आपण सॉल्व्ह करतोय सेपरेटली. कन्सिडर अ लॉंग थिन कंडक्टिंग वायर कॅरिंग युनिफॉर्म करंट आय. एक वायर आहे आणि त्याच्यामधून युनिफॉर्म करंट आय फ्लो होतोय, ठीक आहे. पार्टिकल हॅव्हिंग मास कॅपिटल एम, पार्टिकल हॅव्हिंग मास कॅपिटल एम अँड चार्ज क्यू इज रिलीज्ड ॲट अ डिस्टन्स ए. इथून ए डिस्टन्स वरती एक पार्टिकल रिलीज केलेला आहे, पार्टिकल ऑफ मास कॅपिटल एम आणि चार्ज क्यू असं कन्सिडर करू आपण. क्यू चार्ज सपोज रिलीज केलेला आहे at a distance a from wire with a speed v0 along the direction of current in the wire. along the direction of current म्हणजे तो इकडे रिलीज केलेला आहे सपोज with certain velocity v0, ते गिवन आहे. पार्टिकल गेट्स अट्रॅक्टेड टू द वायर ड्यू टू मॅग्नेटिक फोर्स. ऑब्विसली याचं मॅग्नेटिक फील्ड इथं ऍक्ट करणार आहे त्यामुळे याच्यावरती फोर्स लागेल, मॅग्नेटिक फोर्स लागेल. द पार्टिकल टर्न्स राउंड, पार्टिकल टर्न्स राउंड व्हेन इट इज ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द वायर. तर पार्टिकल टर्न राउंड म्हणजे तो पूर्ण असं काहीतरी सर्कल म्हणता येणार नाही याला, ते कंप्लीट करून इथं जेव्हा येतो तेव्हा डिस्टन्स x आहे असं दिलेलं आहे फ्रॉम द वायर. द व्हॅल्यू ऑफ एक्सिस, आणि त्या x ची आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा पार्टिकल सपोज या ए पोझिशन पासून असं कन्सिडर करू आपण बी ला जातो आणि बी पासून हा सी पॉइंट आहे असं कन्सिडर करू आपण. तर इनिशियली पार्टिकल जवळ जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण v0 जे म्हणतोय आपण, तर ते v0 कसं लिहिता येईल बघा, किंवा कुठल्याही ऍट एनी इन्स्टंट टी असं आपण कन्सिडर केलं तर v0 ला लिहिता येईल vx इंटू आय कॅप, राईट. त्याची एक x व्हेलॉसिटी असेल आणि vy इंटू जे कॅप असं असेल, किंवा याची जी व्हेलॉसिटी असणार आहे x कोऑर्डिनेटची जी व्हेलॉसिटी असणार आहे ती लेफ्टला असेल त्यामुळे हे असणार आहे -vx इंटू आय कॅप, राईट. ही y डिरेक्शन मधली व्हेलॉसिटी अशीच राहणार आहे आणि x ची जी व्हेलॉसिटी असणार आहे ती इकडे इकडे येणार आहे तो, त्यामुळे मायनस असं आपण कन्सिडर करू शकतो, राईट. तर -vx आय कॅप प्लस vy जे कॅप अशी व्हेलॉसिटी लिहू शकतो. आणि मॅग्नेटिक फील्ड जे असणार आहे ऍट एनी इन्स्टंट ते आपण लिहू शकतो स्ट्रेट वायर मुळे असणार μ0 I अपॉन 2 पाय x असं आपण त्याला म्हणू, μ0 I अपॉन किंवा r कन्सिडर करू आपण ऍट एनी डिस्टन्स r. सो आणि त्याची जी डिरेक्शन असणार मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन बघा, करंट राईट हँड थंब रूल प्रमाणे मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन आतमध्ये असेल तर याला जर आपण x ऍक्सिस म्हणत असू आणि याला जर y ऍक्सिस म्हणतोय तर z ऍक्सिसला मॅग्नेटिक फील्ड असेल b. ओके, सो इट इज -k कॅप, ठीक आहे. किंवा हा z ऍक्सिस जर घेतला तर मायनस आतमध्ये असणार आहे त्यामुळे -k कॅप हे असेल मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे मग फोर्स जे असतं, फोर्स इट इज q v
वेक्टर क्रॉस बी वेक्टर असं आपण लिहितो, राईट. आणि त्या फॉर्म्युल्याने जर आपण याला सॉल्व्ह केलं तर काय होणार आहे बघा. तर ऑब्विसली क्यू ऍज इट इज असणार आहे, त्यानंतर व्ही क्रॉस बी, राईट, व्ही क्रॉस बी असं आपण त्याला म्हणू. तर व्ही क्रॉस बी केल्यानंतर याच्यातून बघा काय कॉमन येईल, म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर हे बाहेर येईल. आणि ब्रॅकेटमध्ये जर आपण बघितलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहते बघा, मायनस व्हीएक्स किंवा व्हीएक्स आणि मायनस आय कॅप क्रॉस के कॅप, मायनस के कॅप असं आपण म्हणू, मायनस आय कॅप क्रॉस मायनस के कॅप ही एक टर्म राहते. त्यानंतर प्लस व्ही वाय, आणि व्ही वाय ला कोणती टर्म राहते, जे कॅप क्रॉस मायनस के कॅप ही एक टर्म राहणार आहे. जे कॅप क्रॉस असं आपण म्हणूया, जे कॅप क्रॉस मायनस के कॅप ही एक टर्म राहणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे आय क्रॉस जे, जसं किंवा याला आपण असं लिहू शकतो म्यू नॉट आय अपॉन 2 पाय आर. तर आय क्रॉस जे म्हणजे के असेल, ठीक आहे, के क्रॉस जे म्हणजे आय असेल, सॉरी एक सेकंड, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे, आय क्रॉस जे म्हणजे के आणि जे क्रॉस के म्हणजे आय असेल, जे क्रॉस के म्हणजे आय असेल आणि के क्रॉस आय म्हणजे आपला जे असतो, राईट, के क्रॉस आय म्हणजे जे असेल. सो अकॉर्डिंग टू दिस रिलेशन वी कॅन डिरेक्टली राईट, याला आपण मायनस, याचं रिलेशन काय येणार बघा, के क्रॉस आय जर असेल तर जे येतं, तसं आय क्रॉस के जर असेल तर मायनस जे येतं, बरोबर ना. सो दॅट डिरेक्टली आपण असं लिहू शकतो मायनस व्ही एक्स जे कॅप, आणि इकडं जे क्रॉस मायनस के, जे क्रॉस मायनस के ला आपण लिहू शकतो बघा, जे क्रॉस के ला जसं आय लिहितो तसं जे क्रॉस के ला आपल्याला लिहिता येईल, इट इज मायनस मायनस व्ही वाय आय कॅप. ठीक आहे. तर हे रिलेशन असणार आहे आपल्याला, फोर्सचं रिलेशन मिळणार आहे व्हेन पार्टिकल इज ऍट आर डिस्टन्स. आणि फोर्सला आपण लिहितो किंवा याच्यामध्ये असं लिहू शकतो, मग याच्यामध्ये बघा एक्स डायरेक्शनचं जे एक्सेलेरेशन असेल ते कसं लिहू शकतो आपण, एक्स डायरेक्शनचं एक्सेलेरेशन लिहू शकतो क्यू म्यू नॉट आय व्ही एक्स, क्यू म्यू नॉट आय व्ही एक्स डिवायडेड बाय 2 पाय आर. ठीक आहे, 2 पाय आर डिवायडेड बाय मास पण असेल, राईट, डिवायडेड बाय मास पण असेल, 2 पाय एम इंटू आर, राईट. येस, ठीक आहे. सो आय कॅप डायरेक्शन नसल्यामुळे इथं आपल्याला व्ही वाय असं घ्यायला लागेल, इट इज व्ही वाय. ठीक आहे, व्ही वाय, राईट. आय कॅप डायरेक्शन इकडे आहे त्यामुळे व्ही वाय घ्यायला लागेल. आणि ए वाय ची जी टर्म असणार आहे ती आपण घेऊ शकतो क्यू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय एम आर इंटू व्ही एक्स असं घ्यायला लागेल. ठीक आहे. आणि मग आता हे ए एक्स जे आहे त्याला आपण लिहू शकतो डिरेक्टली, ए एक्स कॅन बी रिटन एज Vx dVx upon dr, राईट, इज इक्वल टू, आता याला आपण काहीतरी के असं कॉन्स्टंट मानू शेवटपर्यंत थोडस, म्यू नॉट आय, कारण हे सगळं कॉन्स्टंट आहे, अपॉन 2 पाय एम, याला आपण के जर कन्सिडर केलं तर हे येणार आहे आपलं के अपॉन आर इंटू व्ही वाय. ठीक आहे, के अपॉन आर इंटू व्ही वाय असं येईल. मग व्ही एक्स इंटू डी व्ही एक्स कॅन बी रिटन एज के अपॉन आर इंटू डी आर असं येईल. ठीक आहे. आता याचं इंटिग्रेशन कसं करायचं बघा, तर आपल्याला माहिती आहे अजून एक टर्म आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे व्ही नॉट स्क्वेअर जे आहे ते व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर असल्यामुळं आपण डायरेक्टली इथं व्ही वाय ला पुट करू शकतो अंडर रूट व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ही व्ही वाय ची टर्म आहे. मग आन्सर जे आपले येणार आहे बघा, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, सॉल्व्ह करायला लागेल. व्ही एक्स डी व्ही एक्स डिवायडेड बाय व्ही वाय ची टर्म आहे अंडर रूट व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही एक्स स्क्वेअर. ठीक आहे, किंवा याला काहीतरी आपण झेड कन्सिडर करू. ठीक आहे, याला आपण डिरेक्टली झेड असं कन्सिडर करूया. ठीक आहे ना, झेड कन्सिडर करू आपण. तर पुढं के अपॉन आर
इंटू डी आर असा आहे. तर व्ही एक्स डी व्ही एक्स, ठीक आहे, आपण कॉन्स्टंट टर्म बरोबर घेतल्यात का एकदा चेक करू आपण. अपॉन याला आपण झेड जर कन्सिडर केलं, झेड राईट, व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही एक्स स्क्वेअरला जर झेड कन्सिडर केलं आपण, जस्ट अ सेकंड, यू कॅन राईट थोडंसं इंटिग्रेशन सोपं जाण्यासाठी आपण असं करू, व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही वाय स्क्वेअर व्ही एक्स स्क्वेअर, याला आपण झेड स्क्वेअर असं म्हणू. ठीक आहे, तर हे झेड स्क्वेअरचं रूट म्हणजे झेड येईल इक्वल टू के अपॉन आर इंटू डी आर. ठीक आहे, तर आता इकडे लक्ष द्या, व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही एक्स स्क्वेअर इक्वल टू झेड स्क्वेअर, याला जर आपण डिफरन्शिएट केलं सपोज तर याचं झिरो येईल, मायनस 2 व्ही एक्स डी एक्स इज इक्वल टू 2z dz, 2z dz असं आपण लिहू शकतो. ठीक आहे, तर व्ही एक्स डी एक्स ला, किंवा याला आपण डी एक्स नाही डी व्ही एक्स असं म्हणणार, 2 व्ही एक्स डी व्ही एक्स असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, सो 2 2 कॅन्सल होईल, म्हणजे इथे येणार आहे आपलं रिलेशन मायनस व्ही एक्स डी व्ही एक्स इज इक्वल टू झेड डी झेड, आणि हे सगळं इथं पुट केल्यानंतर व्ही एक्स डी एक्स ला आपण काय पुट करतोय, व्ही एक्स डी व्ही एक्स ला झेड डी झेड, झेड डी झेड डिवायडेड बाय हे असणार आहे आपलं झेड इज इक्वल टू के अपॉन आर इंटू डी आर असं असेल. ठीक आहे, और झेड डी झेड. ठीक आहे, आता याला आपल्याला इंटिग्रेट करायला लागेल. वी कॅन इंटिग्रेट इट फ्रॉम, लेट सपोज आर चे जे लिमिट्स आहेत तो इनिशियली ए ला होता आणि नंतर सपोज कुठलं तरी एक्स डिस्टन्स आपल्याला काढायचं, इनिशियली ए ला होता नंतर तो एक्स ला येतोय, आणि झेडचं जे आहे, झेड झेड कॅन्सल झालेलं आहे, झेडचं जे लिमिट आहे, झेडची व्हॅल्यू इनिशियली जी आहे, इकडे लक्ष द्या, झेडची व्हॅल्यू इनिशियली जर आपण सुरुवातीला वेलॉसिटी व्ही नॉट अशी जर घेतली तर झेडची इनिशियल व्हॅल्यू जी येणार आहे ती व्ही नॉट अशी येणार आहे. ठीक आहे, इनिशियली वेलॉसिटी एक्स ऍक्सिस मध्ये 0 असल्यामुळे व्ही एक्स ची व्हॅल्यू 0 जर ठेवली आपण, ठीक आहे, तर ते व्ही नॉट असेल, आणि व्ही वाय ची जी व्हॅल्यू आहे, व्ही वाय किंवा फायनल लिमिट ज्याला आपण म्हणतोय, फायनल लिमिट जे असणार आहे ऑब्विसली मायनस साइन आहे, फायनल लिमिट जे येणार आहे वेलॉसिटीचं ते 0 असणार आहे. ठीक आहे, इट विल बी 0. येस, ठीक आहे, कारण फायनली आपल्याला पार्टिकलला इथपर्यंतच पोहोचवायचं आहे. आता याचं आपल्याला इंटिग्रेशन करावं लागेल. तर याचं इंटिग्रेशन कसं येणार बघा, तर पहिली टर्म आपली जी राहिलेली आहे ती फक्त dz आहे आणि लिमिट आहे व्ही नॉट टू 0, आणि दुसरी जी टर्म आहे पुढे आलेली टर्म ती k अपॉन आर ए टू एक्स डी आर, के अपॉन आर ए टू एक्स, इट इज ए टू एक्स. ठीक आहे, आता याचं इंटिग्रेशन जर आपण केलं तर डायरेक्टली हे मायनस झेड असं येईल 0 टू व्ही नॉट, आणि इकडे असणार आहे एल एन आर, के एल एन आर, आणि लिमिट असेल आपलं एक्स ए. ठीक आहे, सो इट विल बी 0 मायनस 0 मायनस मायनस प्लस व्ही नॉट असं येईल इक्वल टू असणार आहे के एल एन एक्स डिवायडेड बाय ए. ठीक आहे, एक्स डिवायडेड बाय ए, आणि पुढे गेल्यानंतर व्ही नॉट ची जी व्हॅल्यू आहे किंवा के ची व्हॅल्यू आपण काय ठेवलेली होती बघा, के म्यू नॉट आय क्यू अपॉन 2 पाय एम, म्यू नॉट आय क्यू अपॉन 2 पाय एम, म्यू नॉट आय क्यू अपॉन 2 पाय एम एल एन एक्स अपॉन ए. ओके, अँड हे फर्दर सॉल्व केल्यानंतर 2 पाय एम व्ही नॉट अपॉन म्यू नॉट आय क्यू इक्वल टू एल एन एक्स अपॉन ए, म्हणजेच एक्स अपॉन ए ला आपण लिहू शकतो ई टू द पॉवर 2 पाय एम व्ही नॉट अपॉन म्यू नॉट आय क्यू. सो एक्स कॅन बी रिटन ॲज ए ई टू द पॉवर 2 पाय एम व्ही नॉट डिवायडेड बाय म्यू नॉट आय क्यू, आणि याच्यामध्ये आपण जर ऑप्शन जर बघितला असा ए ई टू द पॉवर 2 पाय एम
त्याची वेलॉसिटी काय होते, इथं पण इनिशियली वेलॉसिटी एक्स डायरेक्शन मध्ये 0 आहे आणि या पॉइंटला एक्स मध्ये काहीतरी वेलॉसिटी येते त्याची, राईट. ठीक आहे, इथपर्यंत 0 होते वेलॉसिटी, राईट. सो हे x1 असेल अँड इकडे इंटिग्रेशन केलेलं आहे आपण, याला x1 असं घेऊ आपण, हे x1 असेल, x1 आणि हा पण x1 असेल. सो x1 ची व्हॅल्यू असणार आहे a e टू द पॉवर 2 पाय m v नॉट अपॉन म्यू नॉट आय क्यू. आता जसं दुसरं एक आपलं असं इक्वेशन आलेलं होतं बघा, सेकंड इक्वेशन जे आहे, सेकंड इक्वेशन काय होतं बघा, ए वाय, हे ए वायचं इक्वेशन जे आहे ते आता आपण फॉर बी टू सी पाथसाठी, हा जसा आपला ए टू बी झाला तसं बी टू सी पाथसाठी बघा, आता फॉर बी टू सी साठी आपलं जे इक्वेशन आलेलं आहे ते आता परत सॉल्व्ह करायला लागेल. क्यू म्यू नॉट किंवा क्यू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय एम आर, क्यू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय एम आर Vx ही आपली ए वाय ची व्हॅल्यू आहे, ए वाय इज इक्वल टू आणि हे Vx असं आहे. ठीक आहे, आणि ऑब्विसली इथं आर ची जी व्हॅल्यू असणार आहे आपली, आर ची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, जसं इथं आपण काय केलेलं होतं बघा, याला आपण जसं कॉन्स्टंट पुट केलेलं होतं, तर याला पण इथं आपण ए वाय ला बेसिकली व्ही वाय इंटू डी व्ही वाय अपॉन dx असं कन्सिडर करू आपण, किंवा डी व्ही वाय अपॉन डी वाय, आणि हे Vx पण इकडे येईल, आणि हा परत कॉन्स्टंट आय किंवा कॉन्स्टंट अपॉन आर असं कन्सिडर करू. आता याच्यामध्ये परत व्ही वाय डी व्ही वाय डिवायडेड बाय व्ही वाय डी व्ही वाय किंवा इथंही आपण एक्सच इंटिग्रेशन करायला हवं, तर एक्स इज इक्वल टू बघा, हे परत आपण लिहू थोडंसं, एक्स इक्वल टू क्यू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय एम आर, क्यू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय एम आर इंटू व्ही वाय आणि याला आपण लिहू शकतो Vx डी व्ही एक्स अपॉन डी आर असं जर आपण केलं तर हे व्ही वाय इकडे येणारच आहे, आणि याला आपण कॉन्स्टंटच ठेवू, या पूर्ण टर्मला आपण काहीतरी के मांडलेलं होतं. ठीक आहे, आय पण आहे त्याच्यामध्ये, अपॉन आर. ठीक आहे, तर याला आपण पुढे लिहू शकतो Vx डी व्ही एक्स अपॉन, परत हे काय येणार आहे आपलं, अंडर रूट व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही एक्स स्क्वेअर इक्वल टू के अपॉन आर डी आर असं असेल. आणि याचं पुन्हा इंटिग्रेशन करत असताना बघा, आता व्ही नॉट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला आपण झेड स्क्वेअर असं ठेवलेलं होतं. सो 0 मायनस 2x dx इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर आहे, व्ही नॉट स्क्वेअर मायनस व्ही एक्स स्क्वेअरला आपण झेड स्क्वेअर असं ठेवलेलं आहे. सो हे 0 येईल, मायनस 2vx dvx कॅन बी रिटन ॲज 2z dz. ओके, सो इथं आपण व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल z dz डिवायडेड बाय z इज इक्वल टू k अपॉन आर डी आर. आणि याला लिमिट लावत असताना इकडे लक्ष द्या, आता लिमिट घेत असताना आपण कुठून कुठे घेतलेलं आहे, ए टू बी असा आपला पाथ होता अगोदर, आता बी टू सी म्हणजे इथून x1 टू x असं घेणार आहे आपण, x1 टू x, आणि इथं पुन्हा x ला जे आपलं व्होल्टेज होतं, ठीक आहे, तर x ला परत आपण व्ही नॉट टू 0 असं घेतल्यानंतर, आणि हे मायनस साइन आहे, तर झेड झेड कॅन्सल होईल, आणि परत एकदा झेड इज इक्वल टू किंवा झेड व्ही नॉट टू 0 इक्वल टू एल एन आर, आणि लिमिट असणार आहे आपलं x x1. ठीक आहे, सो
V naught can be written as k times ln x upon x1 आणि मग x ची जी व्हॅल्यू असणार आहे ती डायरेक्टली आपण लिहू शकतो v naught किंवा v naught upon k x1 टाइम्स e टू द पॉवर v naught upon k आणि परत आपण v naught ची व्हॅल्यू वगैरे पुट केल्यानंतर x इज इक्वल टू x1 ची व्हॅल्यू आलेली आपल्याकडे x1 आत्ताच आलेला आहे आपला a e टू द पॉवर 2 pi m v naught upon mu I q a e to the power 2 pi m I 2 pi m v naught upon mu I q 2 pi m v naught upon mu I q this is the value into e to the power परत v naught upon k आणि k ची व्हॅल्यू काय आहे q mu naught तर हे परत आपलं येणार आहे 2 pi m v naught upon mu naught I q ठीक आहे आणि हे सॉल्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल a to the power e raised to 4 pi m v naught upon mu I q तर हा खूपच लेंदी क्वेश्चन होता या पेपर मधला आणि मायनस आहे इथं राईट हे आपलं आन्सर असेल ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन है क्वेश्चन नंबर 37 the sound wave has higher speed in solid than gases this statement is obviously true gases have higher value of bulk modulus this statement is wrong right both A is true but R is false ठीक आहे हे सॉलिड मध्ये जनरली बल्क मॉड्युलस असतो तो जास्त असतो ठीक आहे A is true but R is false ठीक आहे A is true but R is false next this question is easy हा क्वेश्चन सोपा आहे बघा तर हे तीन रेजिस्टन्सेस पॅरलल मध्ये आहेत त्यामुळे डायरेक्टली रेजिस्टन्स जो आहे तो R/3 डिवायडेड बाय 3 असं आपण करतो म्हणजे R/9 हे आन्सर असणार आहे नेक्स्ट तर याच्यामध्ये बघा याचं जे आपण आउटपुट आहे ते आउटपुट डायरेक्टली असं लिहू शकतो y इज इक्वल टू इथं आपल्याला माहिती आहे हे डायरेक्टली b बार आणि याला आपण लिहू शकतो a डॉट b बार ठीक आहे a डॉट b बार आणि हा b बार ठीक आहे म्हणजे परत आपण याला लिहू शकतो a डॉट b बार ठीक आहे a डॉट b बार किंवा इकडे a पण आहे सो याचं जे आउटपुट असेल हे असेल a डॉट b मग a डॉट b बार प्लस a डॉट b आणि याचं पूर्ण बार असेल ठीक आहे सो याच्यामध्ये बघा a कॉमन घेऊ शकतो आपण आणि b बार प्लस b असं लिहू शकतो आणि याला 1 असं म्हणलेलं आहे किंवा याचं 1 बेसिकली येतं आन्सर तर अपॉन म्हणजे याचं जे आउटपुट आहे ते a बार असं असेल जे पहिल्या ऑप्शन मध्ये येतं राईट डायरेक्टली नेक्स्ट in an experiment for measurement of viscosity eta of given liquid with a ball having radius capital R consider the following statement graph between terminal velocity and R तर terminal velocity चा फॉर्म्युला आपल्याकडे असतो terminal velocity can be written as 2/9 terminal velocity can be written as 2/9 R square g divided by eta d minus
रो, डी मायनस रो. ठीक आहे. सो याच्यावरून बघा, ग्राफ बिटवीन टर्मिनल व्हेलॉसिटी अँड आर विल बी पॅराबोला. येस, दिस विल बी पॅराबोला, राईट. डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळं इट इज पॅराबोला. आफ्टर दॅट, terminal velocity of different diameter balls are constant for given liquid. No, they are different. So B statement is wrong. Measurement of terminal velocity is dependent on the temperature. Yes, obviously terminal velocity will be depends on temperature because these things will be changing, right? Density will be changing. Then this experiment can be utilized to assess the density of a given liquid. This statement is also correct. If balls are dropped with some initial speed, the value of eta will change. So this statement is also wrong, right? If a ball is dropped with some initial velocity, we are talking about terminal velocity. The terminal velocity ही constant असते, right? Finally, initially किती स्पीडनी बॉल जरी फेकला तरी टर्मिनल वेलोसिटी याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये. त्यामुळे A, C and D only will be the correct answer. Next, a thin prism P1 with angle 4 degree made of glass having refractive index 1 point. तर एक प्रिझम आहे ज्याचा आपल्याला 1.54 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे आणि प्रिझम अँगल 4 डिग्री आहे. Another thin prism P2 made of glass having refractive index 1.72 to get dispersion without deviation. तर इथं आपल्याला डिस्पर्जन पाहिजे पण डेव्हिएशन नको आहे आणि हा अँगल आपल्याला विचारलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.2. म्हणजे इथं डेव्हिएशन अँगल काय विचारलेलं बघा, टू गेट डिस्पर्जन विदाउट डेव्हिएशन, राईट. नेट डेव्हिएशन जे आहे ते 0 यायला पाहिजे. म्हणजे आपण डायरेक्टली असं लिहू शकतो A1 μ1 - 1 इक्वल टू A2 μ2 - 1. तर A1 ची व्हॅल्यू 4 डिग्री आहे, μ1 हा 1.54 - 1 लिहू शकतो आपण आणि A2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे प्रिझम अँगल, μ2 ची व्हॅल्यू 1.72 - 1 असं आहे. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळतं ते बघा A2 इज इक्वल टू 3 डिग्री असं मिळतं. ठीक. सो आन्सर इज ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. The bead of mass m slides without friction on wall of vertical circular hoop of radius capital R. The bead moves under the combined action of gravity and massless spring attached to the bottom of the hoop. The equilibrium length of the spring is capital R. म्हणजे नॅचरल लेंथ जी दिलेली आहे त्याची ती आपल्याला कॅपिटल R दिलेली आहे. ठीक आहे. तर सपोज हे बेड इथं कुठेतरी येते असं कन्सिडर करू आपण. If the bead is released from top of the hoop with zero initial speed, velocity of bead when length of spring becomes capital R. ठीक आहे. तर हे असं कन्सिडर करू आपण, इथून हे अटॅच आहे आणि ते velocity of bead when length of the spring becomes capital R. म्हणजे याची लेंथ जेव्हा कॅपिटल R होते, ठीक आहे, म्हणजेच नॅचरल लेंथ होते. ठीक आहे, नॅचरल लेंथ. आणि हे ऑलरेडी असं आहे. तर ऑब्विसली ही रेडियस पण कॅपिटल R दिलेली आहे. ठीक आहे, रेडियस इज कॅपिटल R. हे बीड इकडून मूव्ह झाल्यानंतर इथं आल्यावर त्याची जी लेंथ आहे ती काय होते, कॅपिटल R होते. If bead is released from top of hoop with zero initial speed, velocity of bead when the length of the spring becomes capital R. लेंथ जेव्हा R होणार आहे, ठीक आहे ना, आणि हे टोटल 2R आहे. ठीक आहे, ऑब्विसली ही रेडियस पण R आहे. ठीक आहे, आणि हे R आणि हे R असल्यामुळं हे पण R आहे, बरोबर ना. म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होतो. तर हे जे डिस्टन्स आहे ते असतं R + R cos 60 असं होईल, बरोबर. R + R cos 60. मग वर्क एनर्जी थेरमने वर्क डन बाय ऑल द फोर्सेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, हे प्रिन्सिपल आपण अप्लाय करू शकतो. तर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी कॅन बी रिटन एज mg. ऑब्वियसली हे R + R cos 60, R + R cos 60 इज हाफ प्लस हाफ k x स्क्वेअर, म्हणजे ऑब्वियसली R स्क्वेअर असं होईल, राईट. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग इज रिड्यूस्ड बाय -0 इक्वल टू हाफ m v स्क्वेअर.
ठीक आहे, आणि हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर 2 + 3r/2 3rmg अपॉन 2 प्लस हाफ kr² इक्वल टू हाफ mv², हाफ mv². सो याचं जे आन्सर असणार आपलं व्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. 2 कॅन्सल होईल. v² कॅन बी रिटन ॲज अंडर रूट or let's suppose 3rg plus kr² by m. ठीक है, सो आंसर वुड बी v इक्वल टू अंडर रूट 3rg plus kr² m असं आपलं आंसर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर पर्टिक्युलर आइडियल गॅस विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स रिप्रेझेंट द व्हेरिएशन ऑफ मीन स्क्वेअर्ड वेलोसिटी ऑफ द गॅस मॉलिक्यूल विथ टेम्परेचर. So we know VRMS. Okay, so VRMS square can be written as 3RT upon M. So VRMS चा स्क्वेअर जो आहे मीन स्क्वेअर्ड वेलोसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपिटल टी. तर हा पहिला ग्राफ करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, hemispherical vessel is completely filled with liquid of refractive index mu. A small coin is kept at the lowest point of the vessel as shown in figure. The minimum value of the refractive index of the liquid so that person can see. तर इथं आपल्याला माहिती आहे मिनिमम व्हॅल्यू साठी इथून जर पर्सन जर ऑब्झर्व करत असेल तर हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा क्वेश्चन असा होणार आहे. आणि ऑब्विसली आपल्याला माहिती आहे साइन क्रिटिकल अँगल इज इक्वल टू 1 अपॉन म्यू असं आपण लिहित असतो, राईट. तर इथं बघा हे आपल्याला रेडियस आर दिलेलं आहे, ही पण रेडियस आर जर आपण कन्सिडर केली तर इथं क्रिटिकल अँगल किंवा हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, ठीक आहे, इट कॅन बी रिटन ॲज 1 अपॉन म्यू. आणि म्यू किती आहे आपल्याला म्यू कॅल्क्युलेट मिनिमम व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लिक्विड सो दॅट पर्सन कॅन सी द पॉइंट फ्रॉम पॉइंट. तर हा अँगल ऑब्विसली 45 डिग्री होईल, राईट, आर आर इक्वल असल्यामुळं. ठीक आहे, सो साइन ऑफ 45 म्हणजे आन्सर जे असणार आहे ते आपलं √2 असं येईल. ठीक आहे, √2 विल बी द आन्सर. क्वेश्चन नंबर 45. Given below are two statements. One is labeled as assertion A and the other is labeled as reason. In a central force field, the work done is independent of the path. ठीक आहे, तर सेंट्रल फोर्सेस मध्ये वर्क डन पाथ वरती डिपेंड नसतं. हे स्टेटमेंट बरोबर आहे बिकॉज दे आर कन्सिडर्ड एज कंझर्वेटिव्ह फोर्सेस. ठीक आहे, every force encountered in a mechanics doesn't have an associated potential energy. This statement is also correct, but there is no any relation between first and second statement. So पहिलं ऑप्शन किंवा both A and R are true and R is not the correct explanation of it. ठीक है, so this second statement or second option will be correct option. Next, a tiny metallic rectangular sheet has length and breadth 5 mm and 2.5 mm respectively using a specially designed screw gauge which has pitch. तर इथं आपल्याला pitch दिलेला आहे 0.75 mm and 15 division on the circular scale. Number of divisions on circular scale is equal to 15. तो याच्यावरून आपण लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करू शकतो. इट इज पिच डिवाइडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल. ठीक आहे, सो इट विल बी 0.75 डिवाइडेड बाय 15. ओके, सो इट विल बी 0.5 mm. Okay, okay, so 75 into 10 to the power minus 5 you can write. Just a second. 75 into 10 to the power minus 5 minus 3 and minus 2 upon 15. So it will be 5 into 10 to the power minus 5. So this will be 0.00005. Okay, this is least count. And next we are asked in this measurement the maximum fractional error will be equal to maximum fractional error. So the maximum fractional error can be calculated
or we can write it as 0.05 mm. ओके 0.05 mm. तर इथं आपल्याला लिस्ट काउंट दिलेला आलेला आहे 0.05, लेंथ दिलेली आपल्याला 5 आणि विड्थ दिलेली आहे 2.5. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे एरिया जो असतो तो लेंथ इंटू विड्थ असेल, म्हणजे डेल्टा ए अपॉन ए कॅन बी रिटन एज डेल्टा एल अपॉन एल प्लस डेल्टा डब्ल्यू अपॉन डब्ल्यू, and delta L is equal to delta W. ठीक है. So we are asked to find the maximum fractional error, आणि तो maximum fractional error येण्यासाठी delta L is equal to delta W असं असायला पाहिजे. So we can write as dA upon A is equal to 0.05, delta L is what, 0.05 upon 5 plus 0.05 upon 25. So after doing this calculation we will get here 1 upon 100 plus 2 upon 100. So answer would be 3 upon 100, and yeah, so value of x is 3. Okay, x is 3. तर x ची व्हॅल्यू जी असणार आहे ती 3 असणार आहे आपली. नेक्स्ट, टू आयर्न सॉलिड डिस्क ऑफ निग्लिजिबल थिकनेस. तर इथं सेम मटेरियल दिलेलं असल्यामुळे बघा I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आपला जर mr स्क्वेअर, आणि मासला जर आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम जर लिहिलं तर व्हॉल्यूम असणार आहे तुमचा, sorry, it's a area, so pi r square into r square means I is proportional to r raised to 4. So directly I1 upon I2 can be written as r1 upon r2 raised to 4. It means r1, value of r1 is, as it is if we put r1, and r2 is given as 2r1 raised to 4, so it will be 1 upon 16. So 16 is the correct answer. Question number 48. A double slit interference experiment performed with a light of wavelength 600 nanometer forms an interference pattern. तर बघा इथं y इज इक्वल टू आपण लिहित असतो n लॅम्बडा d अपॉन d, बाकीचं सगळंच कॉन्स्टंट आहे, त्यामुळे y1 अपॉन y2 कॅन बी रिटन ॲज लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2, and we know distance of center of the same 10th bright fringe from the central maximum when the source of light. तर सुरुवातीला आपल्याकडे वेवलेंथ आहे 600, नंतर 660 आहे, आणि y1 ची जी व्हॅल्यू आहे light of wavelength 600 nm forms an interference fringe pattern on a screen with a 10th bright fringe. So 10 upon y2 is equal to, तर हे कॅन्सल होईल, ऑब्वियसली 0 पण कॅन्सल होईल, आणि y2 ची व्हॅल्यू येणार आहे, जस्ट अ सेकंड, इट इज नॉट कॅन्सलिंग. So 10 upon y2 is equal to 60 upon 66. So y2 can be written as 60 upon 6, that is it's a 60 upon 66. Okay, so 66 upon 6, that is 11. Okay, so 11 will be the answer. Next, in the measurement it is asked to find modulus of elasticity per unit torque. So modulus of elasticity म्हणजे y, यंग मॉड्युलस घेऊ आपण, आणि टॉर्क टाउ. तर यंग मॉड्युलस म्हणजे फोर्स अपॉन एरिया डिवाइडेड बाय टाउ म्हणजे फोर्स इंटू लेंथ. सो ऑब्वियसली 1 अपॉन एरिया इंटू लेंथ, that is 1 upon L cube. So L to the power minus 3 is the dimension of this given quantity. So value of C is obviously 0. ठीक आहे, किंवा याला आपण असं लिहू शकतो m0 L minus 3 T0. तर या क्वेश्चन मध्ये बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा 2.5 टाइम्स दिलेला आहे, 2.5 टाइम्स हायर दॅन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग.
तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाच्या अबाउट दिले, कुठल्या ऍक्सेसच्या अबाउट आहे बघा, रोटेटिंग अलॉंग इट्स डायमीटर. तर डायमीटरच्या अबाउट आपल्याला माहिती आहे सॉलिड डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr1 स्क्वेअर अपॉन 4, 2.5 टाइम्स. आणि रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे m, त्याची रेडियस काहीतरी r2 स्क्वेअर घेऊ आपण, mr2 स्क्वेअर अपॉन 2 अबाउट डायमीटर, राईट. सेंटर ऑफ मास मधून जाणार आणि परपेंडिक्युलर टू प्लेनला तो mr स्क्वेअर असतो आणि अबाउट डायमीटर mr2 स्क्वेअर अपॉन 2. सो mm विल बी कॅन्सल्ड आउट आणि इथं r1 स्क्वेअरचं जे रिलेशन आहे ते आपल्याला मिळतं 5 टाइम्स r2 स्क्वेअर असं मिळेल रिलेशन. रिलेशन काय दिलेलं आपल्याला बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट द डायमीटर. ऑब्विसली अबाउट द डायमीटर जो सेंटर ऑफ मास मधून जाणार असणार 2/3 mr स्क्वेअर आणि अबाउट द डायमीटर इट विल बी 2/5 mr स्क्वेअर. त्याची रेडियस डिस्क एवढीच आहे. हा n टाइम्स आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग विच इज mr2 स्क्वेअर अपॉन 2. सो हियर यू कॅन राईट mm कॅन्सल होईल, r2 इथं जाईल 4/5. r1 ची व्हॅल्यू किती आहे, r1 स्क्वेअर म्हणजे 5 r2 स्क्वेअर आहे, n टाइम्स r2 स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस r2 स्क्वेअर विल बी कॅन्सल्ड आउट. व्हॅल्यू ऑफ n इज गोइंग टू बी 4. So answer for n is equal to 4.